जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन रेसिपी सोबत आली आहे. तर मस्त ना, म्हटलं मॅगी तर प्रत्येकालाच आवडते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मॅगीचे दिवाने आहेत. पण बऱ्याच जण म्हणतात की मॅगी अनहेल्दी आहे, म्हणूनच म्हटलं चला ह्या मॅगीमध्ये ना भरपूर अशा व्हेजिटेबल टाकून तिला हेल्दी बनवूया. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी खास बनवणार आहे मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी, अगदी झटपट होणारी व्हेजिटेबल मॅगी. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, हेल्दी व्हेजिटेबल मॅगी बनवण्यासाठी सगळ्यात आधी तर ना 1 ते 1.5 चमचा इतकं तेल ना आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मस्त तडतडू द्यायचं आहे. आता त्यानंतर तेलामध्ये टाकायचे आपल्याला 2 उभ्या चिरलेल्या हिरवी मिरची, त्याचसोबत 1 उभा चिरलेला कांदा आणि व्यवस्थित लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला तेलावर. हे बघा, आता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आला ना की त्यामध्ये टाकायचे मटार. तुम्हाला आवडत असतील तितके तुम्ही टाका, नाही टाकले तरी देखील चालतील, पण टेस्ट खूप छान लागते त्यामुळे मी ऍड करतेय. त्याचसोबत मी इथे अर्धी शिमला मिरची घेतलीये, मस्त अशी लांबीच कापून घेतलीये. ते सुद्धा तेलावर मिनिटभर परतून घ्यायचे आपल्याला आणि हाय फ्लेमवरच परतायचे, जेणेकरून आपल्या व्हेजिटेबलचा क्रंच छान राहतो. तुमच्याकडे गाजर वगैरे असेल तरी देखील तुम्ही ऍड करू शकता, पण मला गाजराचा फ्लेवर आवडत नाही मॅगीमुळे, म्हणून मी अवॉइड करते ते टाकायचं. हे बघा, आता वाटाणे शिमला मिरची थोडीशी अशी सॉफ्ट व्हायला लागली ना की त्यामध्ये आपल्याला ऍड करायचा आहे 1 बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पटकन मेल्ट होतो तो. आणि आता ह्या भाज्या शिजत असताना त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, बिकॉज आपल्या मॅगी मसाल्यात सुद्धा मीठ असतं, तो खारट नको व्हायला. हे बघा, अगदी थोडंसं एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि टोमॅटो थोडासा मेल्ट होईपर्यंत मिनिटभर परतून घ्यायचा आहे तेलावर. हे बघा, सगळ्या भाज्या मस्त अशा ना सॉफ्ट झाल्या ना की आता काय करायचं, मी इथे 15 वाला आपलं येल्लो मॅगीचं जे पॅकेट येतं ना ते घेतलं आणि थोडंसं असं चुरा करून टाकतीये. आणि मॅगी सोबत जो मसाला येतो ना आपला, तो सुद्धा पूर्ण ऍड करायचा आहे. त्याचसोबत मीठ तर आपण ऑलरेडी टाकले, बाकी काय ह्याच्यात मसाले जात नाही, फक्त अर्धा चमचा हळद मी ऍड करतेय. त्याचसोबत आपला जो मॅगी मसाला येतो ना, हा वाला 5 वाला पॅकेट, ते सुद्धा मी पूर्ण ऍड करतेय. ह्याने चव खूप छान लागते. जर तुमच्याकडे लहान कोण खाणार असेल ना तर तुम्ही कमी टाकू शकता मसाला, पण मला थोडी स्पायसी आवडते त्यामुळे ना मी हे पूर्ण पॅकेट ऍड करतेय. थोडीशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे ह्याला आणि आता गॅस बारीक करायचा आहे हा, जेव्हा आपण मॅगी सगळे मसाले टाकतो, नाही तर मसाले खाली करपले जातात. प्रॉपर असं मिक्स करायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं ना मी पाणी ऍड करणार आहे. इथे मी 1 ग्लास इतकं पाणी ऍड करतेय. तुम्हाला जास्त हवं असेल, पातळ मॅगी आवडत असेल तर तुम्ही अजून जास्त ऍड करू शकता, पण इतकं पाणी पुरेसं होतं. हे एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि छान आता ह्याच्यावर झाकण ठेवून ना मस्तपैकी मॅगी होऊ द्यायची आपल्याला. जास्त काही वेळ लागत नाही, 3-4 मिनिटात होऊन जाते. हाय फ्लेमवर करायची, त्यानंतर बारीक करायची आपल्याला फ्लेम. आणि झाकण ठेवल्यानंतर ना 2 मिनिटांनी असं झाकण उघडायचं, बिकॉज आपली जी मॅगी कडक असते ना ती आता सॉफ्ट होते पाणी टाकल्यामुळे. एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. मी ते हाय फ्लेम केली आहे बघा. आता थोडंसं पाणी आटत आलंय आपलं. सो आता मी मीडियम फ्लेमवर ही मॅगी मस्त शिजवून घेणार आहे. आणि मला ही मॅगी सुक्की आवडते त्यामुळे मी संपूर्ण पाणी आटवणार आहे. तुम्हाला जर थोडीशी ओलसर आवडत असेल ना तर तुम्ही थोडंसं पाणी राहिलं ना की गॅस बंद करू शकता. हे बघा, आता मी थोडासा ना मीडियम गॅस करते आणि परत झाकण ठेवून संपूर्ण पाणी आटेपर्यंत शिजू देऊया मॅगी. तर मंडळी, मस्त आपल्या मॅगी मधलं सगळं पाणी आटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. मला अशी ड्राय आवडते त्यामुळे मी अशी केली आहे. तुम्हाला थोडी ओलसर हवी असेल तर थोडं पाणी ठेवून द्या तुम्ही, काहीच हरकत नाही. मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, एकदा मिक्स करायचं आणि रेडी आहे आपली मॅगी. मस्त हिला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मंडळी, मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी आपली मॅगी तयार आहे. आणि बघू शकता भरपूर अशा व्हेजिटेबल टाकलेल्या आणि दिसायला इतकी सुंदर दिसतीये ना राव. हे बघा, मस्त प्रत्येक असं ना मॅगीचा पीस जो आहे तो असा सुटसुटीत आहे आणि त्याचसोबत भरपूर व्हेजिटेबल ऍड केलेत आपण. सो जी लहान मुलं किंवा घरचे सुद्धा व्हेजिटेबल खात नाही ना त्यांना अशी मॅगी करून द्याल, लई भारी आवडीने खातील. आणि अगदी कमी वेळात, 2 मिनिटात तर नाही होत पण 5 मिनिटात आरामात होऊ शकते, जो ऑलरेडी तुमच्याकडे व्हेजिटेबल वगैरे कट केलेले असतील. आणि बघा ना कसली भन्नाट दिसतीये राव. तर तुम्ही ना घरी एकदा नक्की बनवून बघा
आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.